good morning. Myself Pankaj Rina. Today we are going to study the remaining problems of practice set 1.1. In last part we discussed the problems of question number 1. Today we study the question number 2. तर काल आपण पाहिलं होतं की रूल मेथड आणि लिस्टिंग मेथड यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट लागतात ते आपण काय शिकलो होतो. आज आपण जे क्वेश्चन नंबर 2 आहे हे आपण आज शिकणार आहे. काय दिले आहे तुम्हाला, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. म्हणजे तुम्हाला जे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन केलेलं आहे त्याला फक्त कशामध्ये लिहायचं आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. व्हेरी इझी आहे फ्रेंड्स. तुम्ही काल पण शिकलो होतो, आपण हे काल पण पाहिलाय, डिस्कस केलाय. आता याला हा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलेला आहे, याला फक्त काय लिहायचं आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. मग काय लिहू शकतो आपण, 4/3 is an element of set Q. काय लिहिलं आपण, हे जे सिम्बॉल आहे याला आपण काय म्हटलं होतं, बिलॉंग्स टू और किंवा याला म्हणू शकतो इज अन एलिमेंट ऑफ दॅट सेट. मग आता इथे काय आहे, 4/3 हा सिम्बॉल आहे म्हणजे काय, इज अन एलिमेंट ऑफ कोणाचा, सेट Q चा. लक्षात फ्रेंड्स. सेकंड दिलेला आहे तुम्हाला स्टेटमेंट -2. आता हे सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला, नॉट बिलॉंग्स टू चा सिम्बॉल आहे. मग याला वर्ड्स मध्ये कसं लिहिणार, -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट यालाच काय लिहितो आपण, जेव्हा स्लॅश राहते किंवा क्रॉस राहते बिलॉंग्स च्या म्हणजे तो एलिमेंट नसतो. हा एलिमेंट आहे आणि हा एलिमेंट नाही, तो महत्वाचा आहे नॉट. -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट एन. आता हे तुम्हाला कशामध्ये लिहिले आहे, कालच आपण पाहिलं होतं, जिथे तुम्हाला उभी लाईन असेल किंवा त्याला आपण स्लॅश म्हटलं होतं असं असेल तर ते रूल मेथड मध्ये लिहिले आहे. फक्त आता या स्टेटमेंटला तुम्हाला कशामध्ये लिहायचं आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. मग हा सेट कोणत्या रिप्रेझेंट केलेला आहे, पी नी. मग काय लिहिणार, सेट पी इज अ सेट ऑफ, पी हा सेट आहे कोणाचा, ऑल सच पी इज अन, सगळे पी कशा याच्यामधले, इज अन ऑड नंबर. काय लिहिलं आपण, तिथे रिप्रेझेंट केलेलं आहे सेट पी नी. त्याला रूल मेथड मध्ये आहे, त्याला आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. मग हा सेट पी ने रिप्रेझेंट केलाय. मग काय मी म्हटलं, सेट पी इज अ सेट ऑफ, हा पी कशाचा सेट आहे, ऑल सच पी म्हणजे सगळे पी कसे आहे, इज अन ऑड नंबर. आलं फ्रेंड्स लक्षात. नाउ हे झालं आपला क्वेश्चन नंबर 2. नाउ कम टू द क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द क्वेश्चन, राइट द फॉलोइंग लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. फॉलोइंग चे सेट दिलेले आहे तुम्हाला, हे कशामध्ये कन्वर्ट करायचे आहे, दोन्ही टाइप मध्ये कन्वर्ट करायचे आहे. लिस्टिंग मेथड मध्ये पण कन्वर्ट करायचं आणि रूल मेथड मध्ये. त्यालाच आपण यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत म्हटलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, ए इज अ सेट ऑफ ऑल ऑफ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 10. इवन नॅचरल नंबर काय म्हटलंय, ए हा सेट आहे इवन नॅचरल नंबरचा आणि तो कसा आहे, लेस दॅन 10. आता याला दोन्ही मेथड मध्ये लिहायचं आपल्याला. मग दोन्ही मेथड मध्ये आपण फर्स्ट मेथड लिहिणार लिस्टिंग मेथड, त्यालाच आपण म्हणतो यादी पद्धत. आणि आपण शिकलो होतो लिस्टिंग मेथड मध्ये आपण जे एलिमेंट्स लिहितो हे कशामध्ये लिहितो, सेपरेटेड बाय कॉमास. आता इथे सेट ए म्हटलेलं आहे, मग आपण डिनोट करणार सेट ए कर्ली ब्रॅकेट. काय म्हटलेलं आहे, सेट ए इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर म्हणजे इवन नॅचरल नंबर. आणि हे इवन नॅचरल नंबर कसे आहे, लेस दॅन 10. मग इवन नॅचरल नंबर कोणते येणार, लेस दॅन 10, 2, 4, 6, 8. 10 येणार का याच्यामध्ये, नाही, कारण की काय म्हटलंय, इवन नॅचरल नंबर विच इज लेस दॅन 10. मग असे इवन नॅचरल नंबर जे 10 पेक्षा कमी आहे, मग कोणते येणार, 2, 4, 6, 8. 10 येणार नाही, कारण की काय म्हटलं त्यांनी, लेस दॅन 10. हे झालं आपलं लिस्टिंग मेथड मध्ये. आता याच सेटला आपल्याला स्टेटमेंटला कशामध्ये लिहायचं आहे, रूल मेथड मध्ये. मग त्याला काय लिहिणार आपण, ए सेट आपण, कारण की सेट ए साठी म्हटलेलं आहे. आता रूल मेथड मध्ये तुम्हाला माहिती आहे, एक पर्टिक्युलर स्पेसिफिक कंडिशन आपल्याला लिहावं लागते. तिच्यामध्ये आपण सच दॅट वापरत असतो. याच्यामध्ये काय लिहिणार, सेट इज एक्स सच दॅट एक्स इक्वल टू. आता ही विशिष्ट स्पेसिफिक कंडिशन काय सांगितली, तर इवन नॅचरल नंबर. मग इवन नंबर कसे दाखवत असतो आपण, 2 च्या मल्टिपल्स मध्ये असणार. मग तिच्यामध्ये एक्स सच दॅट एक्स कसे असणार, सगळे
2n. आता सर तुम्ही 2n का लिहिलं तर तू लक्ष दे इकडे हा 2 आणि आता इथे n लिहिलं आपण. मग याच्यामध्ये आपण n च्या जागी व्हॅल्यू पुट करत जाणार. जसं पुट केलं 2 into n ची व्हॅल्यू समजा पुट केली 1 n equal to 1 तर काय इम्प्लाइज होणार 2 as it is. n ची व्हॅल्यू किती पुट केली आपण 1 2 into 1 that is 2 म्हणजे पहिला एलिमेंट भेटणार आपल्याला. लक्षात यावरून लक्षात येईल तुम्हाला. नंतर n ची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार. मग काय नाही 2 into हा 2 as it is आणि हा n च्या जागी आपण पुट केला 2 2 into 2 4. हा हे बघा दुसरा एलिमेंट मिळणार. म्हणजे याच्यामध्ये स्पेसिफिक कंडिशन कशी येणार इवन नंबर आहे म्हणजे ते कशामध्ये लिहू शकतो आपण त्याला 2n च्या मल्टिपल्स मध्ये. आणि मग नॅचरल नंबर आहे म्हणजे काय येणार n बिलोंग्स टू n म्हणजे n हा जे आपण पुटअप करणार आहे 1 2 3 हे बिलोंग्स करते नॅचरल नंबर मध्ये. आणि आता हे काय म्हटलंय लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा कमी. मग x ची व्हॅल्यू कशी हे करणार आपण x इज लेस दॅन 10. तर हे झालं तुमचं रूल मेथड मध्ये. हे थोडं विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला थोडंसं टफ जाते करायला कारण की याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असते स्पेसिफिक कंडिशन तुम्हाला राईट करायची असते. आता इथे x सच दॅट ह्याला आपण जी उभी लाईन असते त्याला आपण सच दॅट म्हणतो. x कसं आहे सगळे x हे कसे आहे 2n म्हणजे इवन नंबर. जर ऑड नंबर म्हटलं असतं तर n प्लस आपण 1 केलं असतं. आणि हा कसा आहे नॅचरल नंबर म्हणजे n बिलोंग्स टू n आणि कशा म्हणते हे लेस दॅन 10 म्हणजे x इज लेस दॅन 10. So this is we convert into the rule method. Hope you understand friends. Now next question. Question number 2. B is a set of letters of the word science. याला पण आपल्याला दोन मेथड मध्ये करायचं आहे. लिस्टिंग मेथड मध्ये पण कन्वर्ट करायचं आणि रूल मेथड मध्ये सुद्धा करायचं आहे. काल आपण शब्द क्वेश्चन पाहिला होता कॉम्प्लिमेंट किंवा मॅथमॅटिक्सचा. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं लिस्टिंग मेथड मध्ये जो एलिमेंट आपण राईट करतो हा रिपीटेड होत नाही तो फक्त आपण एकदा लिहित असतो. आता सपोज मी हा सेट क्वेश्चन दाखवलेला आहे बी इज अ सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड सायन्स. सायन्स या शब्दातील समूहाचा संच आहे बी. मग आपण बी नोट करणार लिस्टिंग मेथड मध्ये पहिले सॉल्व्ह करणार बी. मग आता इथे काय म्हटलंय कशाचं लेटर्स ऑफ द वर्ड सायन्स. आता याच्यामध्ये काय लिहिणार लिस्टिंग मेथड मध्ये सेपरेटेड बाय कॉमास. हा एस आलेला आहे नंतर सी आलेला आहे नंतर आय नंतर ई नंतर एन नंतर सी येणार नाही. आता यानंतर इथे सी आहे पण सी आपण ऑलरेडी राईट केलेला आहे आणि लिस्टिंग मेथड मध्ये रिपीटेड एलिमेंट्स आपण घेत नाही फक्त एकदाच लिहितो तो सी येणार नाही. आणि ई पण आपण ऑलरेडी घेतलेली आहे पहिलेच तर ई पण येणार नाही म्हणजे हे इथे कम्प्लीट झालं. समजलं फ्रेंड. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे त्या वर्ड्स मधले रिपीटेड लेटर फक्त एकदा राईट करायचे पुन्हा घ्यायचे नाही. आता रूल मेथड मध्ये रूल मेथड मध्ये कसं लिहिणार बी इज इक्वल टू x such that x is the letter of the word science. x कसा आहे x is the letter of the word science. हे तुम्हाला लर्न करावं लागेल किंवा समजलं असेल तर पहा फ्रेंड्स. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट केलं आणि रूल मेथड मध्ये सुद्धा कन्वर्ट केलं. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. राइट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आता हे खालील जे तुम्हाला दिलेले स्टेटमेंट त्याला लिस्टिंग मेथड मध्ये करायचं आहे. आता पहिला क्वेश्चन पाहूया आपण. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार सिस्टीम म्हणजे इंडियन सोलार सिस्टीम मधले सगळे मंथ्स लिहायचे मराठी मधले आपले. तर मग आपण त्याला कोणत्याही सेटने यूज करू शकतो. कॅपिटल अल्फा एने आपण डिनोट केलेलं आहे आणि तुम्हाला माहितच आहे मराठी महिने कोणते असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक पौष मेघ आणि फाल्गुन. हे झाले हे तुम्हाला लर्न करावं लागेल फ्रेंड्स. मराठी महिने असतात हे तुम्हाला लर्न करावं लागेल क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे आपण काल पाहिलाय त्याच पद्धतीने करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 सर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय तर मानवी इंद्रिय जे आपण जे असे ऑर्गन जे सेन्स करतो आपण. आता कोणते ऑर्गन आहे जे आपण सेन्स केले जाते जसं नोजना आपण काय सेन्स करतो स्मेल सेन्स करतो. इयर्स म्हणजे कान आपण साऊंड सेन्स करतो. नंतर आईज आपले डोळे विजन सेन्स करतो आपण. टर्न टेस्ट
आणि स्किन. तर हे झाले तुमचे ह्युमन सेन्सिटिव्ह ऑर्गन. नाउ क्वेश्चन नंबर नेक्स्ट दॅट इज 4. सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतचे प्राइम नंबर. आता प्राइम नंबर म्हणजे तुम्हाला नेमकं पहिले ते माहित पाहिजे. प्राइम नंबर म्हणजे काय? अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 और इटसेल्फ. असा नंबर ज्याला त्याच संख्येने एकनी किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या नंबरला म्हणतो आपण प्राइम नंबर. मग आता इथे तुम्हाला काय म्हटलेलं आहे? सेट ऑफ ए प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतच विचारलेले आहे तुम्हाला. मग आता हे कशामध्ये लिहायचं? आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं आहे. मग आपण तुम्हाला माहिती आहे सेट लिहिताना आपण कॅपिटल अल्फाबेटने डिनोट करत असतो. मग इथे सपोज मी कॅपिटल सी ने डिनोट केलेलं आहे. सेट मध्ये काय लिहिलं आहे? मी एलिमेंट्स 2 3 5 7 11 13 17 19. आता याला प्राइम नंबर काय म्हटलं तुम्हाला सांगितलंय? A number which is divisible by 1 and itself. This is called prime number. आणि हे प्राइम नंबर आहे. 1 ते 20 पर्यंतचे हे सगळे काय? प्राइम नंबर. आलं लक्षात फ्रेंड्स? नाउ लास्ट क्वेश्चन. नेम्स ऑफ द कंटिन्युअन्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपल्या जगातील खंडांची नावं लिहायची. हे तुम्हाला पार्टच करावं लागेल फ्रेंड्स. कोणते येतात? तर ज्याला डीनेस सेटने युरोप केले मी. एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, त्यानंतर साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. हे जे खंड दिलेले आहे हे तुम्हाला खंड किंवा कॉन्टिनेंट्स पार्टच करावं लागेल फ्रेंड्स. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, क्वेश्चन नंबर 4 पाहिलेले आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारू शकता फ्रेंड्स. नाउ फ्रेंड्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज द लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1. हा शेवटचा प्रश्न तुम्हाला काय विचारला? राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जे सेट्स दिलेले आहे त्याला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं. आता सेट काय दिलेला आहे? सेट ए हॅविंग एलिमेंट्स 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. आता यामध्ये काय आहे? एक्झिस्टिंग मेथड मध्ये दिले आहे. याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला रूल मेथड मध्ये. आता आपल्याला काय माहिती असते? रूल मेथड मध्ये आपण स्पेसिफिक कंडिशन पाहत असतो किंवा ते लॉजिक पाहत असतो काय. मग आता याला सेट ए ने डिनोट केलेलं आहे. तर सेट ए सच दॅट असते. याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे. आता मग पाहायचं याचे नंबरिंग दिलेले आहे, जे सिक्वेन्स दिलेली आहे या सिक्वेन्स मध्ये काही लॉजिक लागते का पाहायचं. जसं आपण एक पाहिलं होतं इव्हन नंबरचं, त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n. कारण की हे जे नंबर्स होते 2 2 4 6 8 and so on, हे काय 2n च्या मल्टिपल मध्ये होते. म्हणून आपण तिथे लॉजिक 2n चं लिहिलं होतं इव्हन नंबर. आता यासाठी काही लॉजिक लागते का पहा. याला हा नॅचरल नंबर आहे का? तर नाही. 1 2 3 4 तुम्हाला सिक्वेन्स दिसत नाहीये. 2 च्या मल्टिपल मध्ये दिसतंय का? 2 4 6 8 10. तसं पण नाही दिसतंय. ऑड नंबर आहेत का? तसं पण नाही दिसत आहे ऑड नंबर मध्ये. इव्हन नंबर आहेत का? ऑब्विसली नाही आहे. 2 4 6 8. मग आता इथं लॉजिक लावायचं कसं? आता या सिक्वेन्स मध्ये पहा 1 नंतर 4 आलं. मग आता हे कोणतं सिक्वेन्स येणार? 4 नंतर 9 आलं, 9 नंतर 16 आलं. तर याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असायला पाहिजे. तेच लॉजिक तुम्हाला फाइंड आउट करायचं. जसं पहा 1 चा स्क्वेअर किती येतो फ्रेंड्स? तुम्हाला माहिती आहे 1 चा स्क्वेअर केला तर किती येतो? 1. 2 चा स्क्वेअर केला किती येतो? 4. 3 चा स्क्वेअर केला किती येतो? 9. 4 चा स्क्वेअर केला किती येतो? 16. 5 चा स्क्वेअर केला किती येतो? 25. आणि 10 चा स्क्वेअर केला अशाच पद्धतीने किती येतो? 100. म्हणजे हे जे नंबर दिलेले आहे हा जो सिक्वेन्स आहे हे लॉजिक कोणाचं लावत आहे? त्या स्क्वेअरिंगचं. म्हणजे त्या नंबरचं काय तो स्क्वेअर आहे. मग आता फक्त आपल्याला त्या रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. मग आता इथे काय केलंय? हा n चा स्क्वेअर लिहू शकतो का आपण याला जर आपण सपोज केलं की हा n आहे, याला कम्पेअर करा. याच्या जागी आपण व्हॅल्यू पुट करत असतो 1 2 3 4 आणि सो ऑन. तर n चा स्क्वेअर पुट अप करू शकतो का? पहा n चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता याच्या जागी समजा मी 1 पुट केलं तर 1 चा काय ना स्क्वेअर. याच्या जागी मी 2 पुट केलं तर याच्या जागी 2 पुट केलं तर 2 चा काय ना स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4. 3 पुट केलं तर 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 9. म्हणजे तुम्हाला जो एलिमेंट्स आहे मिळत आहे 1 4 9 1 4 9. म्हणजे याच्यामध्ये लॉजिक काय लागत आहे की हे सगळे नंबर जे आलेले आहेत ते कसे आहे? लॉजिक स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. मग त्याला कसं लिहू शकतो आपण? याला लिहू शकतो आपण सेट ए इज सच दॅट एक्स इज सच दॅट एक्स कसं आहे की सगळे नंबर एक्स कोणत्या पद्धतीने आहे तर n स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. आणि हा n कोणाचा आहे? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. तुम्हाला माहित आहे
आपण यांची व्हॅल्यू चेंज करत जाणार 1 2 3 4 आणि 1 2 3 4 म्हणजे काय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता फक्त कंडिशन काय पाहायची आहे त्याच्यामध्ये पहिली एंट्री काय आली आहे 1 म्हणजे मग यांची व्हॅल्यू पुट करावी लागेल 1. चला फ्रेंड्स पहा आता इथे काय दिसत आहे n स्क्वेअरच्या टाइप मध्ये सगळे नंबर्स. मग आता पुट करून पाहू यांची व्हॅल्यू 1 बाय 1. 1 ची व्हॅल्यू समजा आपण n इक्वल टू 1 पुट केला तर काय येणार n चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती मिळालं 1. पहिला एंट्री मिळाली आपली. आता n इक्वल टू किती पुट करणार 2 मग यांच्या जागी 2 टाकणार त्याचा काय स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती 4. सेकंड पद मिळालं यांच्या जागी किती टाकणार 3 मग 3 चा काय स्क्वेअर किती येणार 9. तर अशाच पद्धतीनं 1 बाय 1 एंट्री आपल्याला नंबर मिळत चालले 1 4 9 इथपर्यंत आलं. आता शेवटचा नंबर ऑब्झर्व करा. शेवटचा नंबर किती दाखवत आहे 100 म्हणजे मग याची लिमिट कितीपर्यंत असायला पाहिजे n इक्वल टू 10. n इक्वल टू 10 पुट करा काय येणार यांचा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती येणार 100 म्हणजे आपल्याला कुठपर्यंत n इक्वल टू 1 n इक्वल टू 2 n इक्वल टू 3 आणि n इक्वल टू पर्यंत 10 पर्यंत जायचं आहे. मग त्याला लिहिणार कसं आपण x इज इक्वल टू 10. लक्षात तर हे झालं तुमचं रूल मेथड मध्ये. समजलं फ्रेंड्स. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये बी मध्ये तुम्हाला दिलेला आहे बी सेट हॅविंग. चला नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंड. बी हॅविंग एलिमेंट 6 12 18 24 30 36 42 आणि 48. आता पुन्हा याच्यामध्ये हे लिस्टिंग मेथड मध्ये दिलेलं आहे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे रूल मेथड मध्ये. मग रूल मेथड मध्ये आपण काय फाइंड आउट करत असतो की या नंबर्स मध्ये काही स्पेसिफिक लॉजिक लागते का. याच्यामध्ये जसं आपण स्क्वेअरिंगचं पाहिलं होतं तर याच्यामध्ये काय लॉजिक लागते का पहा. तर इथे इव्हन नंबर पण दिसत नाहीये ऑड नंबर पण दिसत नाहीये पण एक तुम्हाला लक्षात येईल 6 नंतर 12 आलं 12 नंतर 18 आलं म्हणजे हा सिक्वेन्स कुठेतरी तुम्ही टेबल मध्ये पाहिलाय का तर आहे. हा कशाचा टेबल दिसतोय तुम्हाला 6 चा टेबल आहे. मग याला लिहिणार कसं इथे x सच दॅट लिहिलं तर व्हेरिएबल आपण काही यूज करू शकतो y सच दॅट y कशा याच्यामध्ये सगळे 6 च्या टेबल मध्ये आहे. मग आता 6 च्या टेबल मध्ये असेल तर त्याला काय लिहिणार आपण 6n. जर इथं 5 चा टेबल असता 5 10 15 20 असं असेल तर हे टेबल कशात दिसतो 5 चा टेबल दिसतो. मग इथे काय लिहिलं असतं y सच दॅट y इज इक्वल टू किती 5n. आता हे 6 चा टेबल दिसत आहे मग इथे काय लिहिणार y इज इक्वल टू 6n. पुन्हा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता शेवटी काय पाहायची याची बाउंड्री कुठपर्यंत जाणार. तर आता y ची व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार पहा. पहिले यांच्या जागी 1 पुट करून पहा इथे का 6 यांच्या जागी आपण n इक्वल टू 1 पुट केलं 6 into 1 पहिला एलिमेंट भेटला. पुन्हा n इक्वल टू 2 पुट करून पहा 6 into 2 6 2 जा 12 नंतर n इक्वल टू 3 6 3 जा 18. ओके फ्रेंड. तर असं करत करत n इक्वल टू किती ठेवावं लागेल 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे काय n इक्वल टू 8 6 into 8 येणार किती येणार 48. लक्षात. तर मग इथे लिहिलं काय y सच दॅट y इज इक्वल टू सगळे नंबर्स कशा पद्धतीने आहे 6n प्रमाणे आहे आणि n कोणाचा एलिमेंट आहे नॅचरल नंबरचा. आणि फक्त आता काय कुठपर्यंत जायचं आहे एंट्री n इक्वल टू 8 पर्यंत. मग काय ना सॉरी y आपण y यूज केलेला y ग्रेटर दॅन इक्वल टू 8. तर अशा पद्धतीने हे जे क्वेश्चन आहे हे दोन क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स. याच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पेपर मध्ये विचारले जातात. ओके फ्रेंड्स. नाउ फ्रेंड्स आपल्या याच्यामध्ये जे राहिलेले रेटिंग प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 ते क्वेश्चन आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे आपण शिकलेलो आहे. सिम्पली तुम्हाला फक्त याला कन्वर्ट करायचं. हे तुम्हाला इथे आन्सर करूनच दिलेलं आहे समजून घ्या फ्रेंड्स. आणि हे पण तुम्हाला आन्सर राईट करून दिलेलं आहे. हे आपलं झालेलं आहे. आय थिंक तुम्हाला पुन्हा रिपीट करायची आवश्यकता नाहीये. काय अडचण आल्यास तरी मला पुन्हा विचार. होमवर्क करायचं असेल तुम्हाला फ्रेंड्स तर होमवर्क साठी क्वेश्चन नंबर आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. म्हणजे हे तुम्हाला लिस्टिंग मध्ये दिलेले आहे. लिस्टिंग कशावर लक्षात येते तुम्हाला कॉमास दिलेले आहे. प्रत्येक एलिमेंट सेपरेट केलाय कॉमास दिले. या प्रत्येक सेटला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे रूल मेथड मध्ये. रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक कंडिशन काय स्पेसिफिक लॉजिक काय हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपण असे क्वेश्चन स्टडी केलेले आहे. ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर बुकचा जो स्नॅप आहे तो माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे आणि होमवर्क मला दाखवायचं आहे. ओके.